नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. In my last lecture, we have complete one of the point of the LPP, that is the what is the LPP, that is the model of LPP. So model of LPP contain the first objective function, then constraint and non-negative restriction. So today we are going to start a new point, that is the solution of LPP by graphical method. To solve the LPP linear problem by graphical method, first step is the given inequality is converted into the equality. So we take one example, that is maximize z is equal to 11x plus 8y subject to x is less than or equal to 4, y is less than or equal to 6, x plus y is less than or equal to 6, and x is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. So first we have to convert the given inequality into the equality. So first inequality, convert the first inequality, that is x is equal to 4. This is equation number 1. Then y is equal to 6. This is equation number 2. X plus y is equal to 6, equation number 3, and x is equal to 0 and y is equal to 0. मित्रो, आपल्याला या इनइक्वालिटीचं रूपांतर फक्त कशामध्ये करायचं आहे? इक्वालिटी मध्ये करायचं आहे. ही पहिली स्टेप आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम ग्राफिकल मेथडने सॉल्व करताना. आता या सर्व लाईन आपल्याला या ग्राफवर ड्रॉ करायच्या आहेत. ओके, तर तुम्हाला माहित आहे की ग्राफ पेपरवर ड्रॉ करण्यासाठी किंवा यांचा ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला ह्या टेबलच्या फॉर्म मध्ये याला भरून घ्यायचं असतंय. मग पहिली लाईन कोणती आहे? तर x इज इक्वल टू 4 आहे, बरोबर. मग या ठिकाणी x ची किंमत 4 आहे, y ची किंमत काय येणार आहे? 0. Therefore the point is a 4, 0. आता या इनइक्वालिटीचं साइन कोणतं आहे बघा. ही लाईन कोणती आहे? x इज इक्वल टू 4. हे इक्वेशन x इज इक्वल टू 4 कुठून ऑब्टेन केलंय? यावरून ऑब्टेन केलेलं आहे. याचं इनइक्वालिटीचं साइन कोणतं आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू. आणि तुम्हाला माहित आहे जर लेस दॅन ऑर इक्वल टू साइन असेल तर त्या लाईनचं सोल्युशन हे ओरिजिनच्या साइडला असतंय, आणि जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साइन असेल तर त्या लाईनला सोल्युशन ओरिजिनच्या आउटसाइडला म्हणजे अबव द ओरिजिन असतंय. मग द साइड इज रिजन इज ओरिजिन. ओके, ओरिजिन साइड म्हणूया, ओरिजिन साइड. ओके, त्यानंतर दुसरं इक्वेशन आहे, द सेकंड इक्वेशन इज y is equal to 6. सो यामध्ये y ची किंमत 6 आहे आणि x ची किंमत काहीच नाही, म्हणजे x इथं अब्सेंट आहे, म्हणजे x ची किंमत 0 आहे. मग पॉइंट B इज 0,6. पॉइंट B इज 0,6. Now observe the inequality. So the inequality is like this: y is less than or equal to, therefore sign is less than or equal to. Again it has the solution at in origin side. Origin side ला याचा solution आहे. So the region is origin side. Origin side. Okay. Next line is x plus y is equal to 6. आता ही लाईन x ऍक्सिसला आणि y ऍक्सिसला कोणत्या पॉइंट मध्ये टच करते हे फाइंड करण्यासाठी आपण एकदा x इज इक्वल टू 0 पुट करू आणि एकदा y इज इक्वल टू 0 पुट करू. तर सो लाईन इज x प्लस y इज इक्वल टू 6. सो लाईन इज x प्लस y इज इक्वल टू 6. सो पुट फर्स्ट टाइम x इज इक्वल टू 0. यामध्ये x ची किंमत जर 0 ठेवली, x इज इक्वल टू 0 ठेवला, तर x ची किंमत जर 0 ठेवली तर बघा 0 प्लस y इज इक्वल टू 6. Therefore y is equal to 6.
So 0,6. So the point C point is 0,6. Okay. Now to find the point of intersection of this line with the y-axis, so put x-axis, put y is equal to 0. y ची किंमत 0 ठेवा. y ची किंमत 0 ठेवल्यानंतर x plus 0 is equal to 6. So x is equal to काय आलं 6. So the D point is okay 6,0. 6,0. Now याचा साइन कडे बघा, हे साइन आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. सो लेस दॅन ऑर इक्वल टू. पुन्हा याला सोल्युशन कोणत्या साइडला येणार आहे? ओरिजिन साइडला. सो दिस इज द ओरिजिन साइड. ओके, ओरिजिन साइड. Now we have to draw the graph of all the lines on this graph paper. म्हणजे या ग्राफ वर आपल्याला हे लाइन्स या पूर्ण ड्रॉ करायच्या आहेत. मग पहिली लाइन आहे x is equal to 4. So the point A is 4,0. So the point A is this line 4,0. This is the point A. So this line is parallel to the y-axis and passing through the point A 4,0. So this is the point A 4,0. So draw this line which is passing through this point. Okay, 4,0. So this is the line x is equal to 4. Okay. Now second line is, now it has the solution. या लाईनला सोल्युशन कुठे आहे? ओरिजिन साइडला आहे. म्हणजे या लाईनला सोल्युशन इकडं या साइडला आहे. हिचा फिजिबल रिजन ओरिजिनच्या साइडला. म्हणजे या लाईनच्या सोल्युशन साइड मध्ये ओरिजिन आहे. नाउ त्या अगोदर x is equal to 0 आणि y is equal to 0 या दोन लाईन मी ड्रॉ केलेल्या आहेत बघा, x आणि हे y. x is equal to 0 म्हणजे this is the equation of y axis. Okay, this is the line x is equal to 0 and this is the line y is equal to 0. Okay, आता या दोघांचंही साइन काय आहे? x is greater than आहे आणि y पण greater than आहे. म्हणजे या दोन्हीही लाईनच्या सोल्युशन सेट मध्ये ओरिजिन नाहीये. म्हणजे इट हॅज द सोल्युशन अबव द ओरिजिन. सो वी हैव टू कन्सिडर द फर्स्ट क्वाड्रंट ऑफ द xy plane. नाउ ड्रॉ द सेकंड लाइन. ड्रॉ करा. सेकंड लाइन काय आहे? y is equal to 6. The point, this line is passing through the point B 0,6. So this is the point B 0,6. So and this line is parallel to the x-axis. So this is the line passing through the point, that is y is equal to 6. B 0,6. Okay. Now choose the feasible region of this line. या लाईनचा feasible region काय आहे? ओरिजिन कडच्या साइडला आहे. म्हणजे it has the solution like this. It has the solution. Okay. याला अशा पद्धतीचं सोल्युशन आहे. त्यानंतर थर्ड लाइन इज x plus y is equal to 6. ही लाइन ड्रॉ करण्यासाठी पॉइंट C कन्सिडर करा आणि D पॉइंट कन्सिडर करा. सो पॉइंट C 0,6. 0,6 म्हणजे हा पॉइंट C and B are same. So this is the point C. Now D point is 6,0. So this is the point D. 6,0. So join these two points. Okay, and this is the line. X plus y is equal to 6. Now this line has the solution or solution set of this line containing the origin. Therefore, this is the solution set of this line. Okay, this is the solution set of this line. Now we have to choose the feasible solution set or feasible region of the line. All these lines, या लाईनचा feasible region आपल्याला चूज करायचा आहे. म्हणजे सोल्युशन सेट हा feasible region चूज करायचा. त्यासाठी आता बघा, या लाईनला या बाजूला सोल्युशन नाही, म्हणजे कॉमन feasible region आपल्याला चूज करायचा आहे. यामध्ये मुळे या लाईनला
या साईडला सोल्युशन आहे, परंतु या साईडला सोल्युशन नाही, म्हणून या दोन्ही लाईनला इथं सोल्युशन आहे पण दिला नसल्यामुळे हा कॉमन रिजन होणार नाही. ओके, दिस इज नॉट अ कॉमन रिजन. ओके, so this is not also common region because it has no solution. This is also not a feasible region or common region, so this is not. Now see here, या लाईनला इथं सोल्युशन आहे, या लाईनला पण खाली सोल्युशन आहे, इथं आहे, परंतु या लाईनला इथं सोल्युशन नसल्यामुळे दिस इज आल्सो नॉट अ फिजिबल रिजन. ओके, सो द फिजिबल रिजन इज, मग फिजिबल रिजन कोणता आहे तर हा फिजिबल रिजन आहे, एवढा हा कॉमन फिजिबल रिजन आहे. ओके, this is the feasible region. Okay, बघा हा फिजिबल रिजन आहे आपला, आणि या रिजन मध्ये या तिन्ही लाईनला सोल्युशन आहे. ओके, all the points in this region satisfies all three equations. या तीन inequality हे सर्व पॉइंट या रिजन मधले सॅटिस्फाय करतात. आता we have to choose the region, feasible region. So the feasible region is, the feasible region is, बघा इथून सुरुवात करा, O ए, इथं कोणताच पॉइंट नाही त्यावेळेस इथं पी, ओ ए पी बी और सी आणि ओ. सो ओ ए पी, त्यानंतर बी आणि पुन्हा ओ ए पी बी ओ इज द फिजिबल रिजन. सो ऑल दीज आर द कॉर्नर पॉइंट्स ऑफ दिस फिजिबल रिजन. हे सर्व कॉर्नर पॉइंट्स आहेत फिजिबल रिजनचे. मग या कॉर्नर पॉइंटला, कोणत्या पॉइंटला हे फंक्शन मॅक्झिमम व्हॅल्यू अटेंड करते हे पाहायचं आहे. त्यासाठी देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ O is 0,0. A चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट A? 4,0. B चे कोऑर्डिनेट्स माहित आहेत 0,6. B having the coordinate 0,6 and P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित नाही. We have to find out the coordinates of the point P. मग हा P पॉइंट जो आहे, हा P पॉइंट कोणत्या दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे बघा. या दोन लाईन x इज इक्वल टू 4 आणि x प्लस y इज इक्वल टू 6 या दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉइंट P आहे. म्हणून जर या दोन लाईन आपण हे दोन इक्वेशन जर सॉल्व्ह केले तर आपल्याला P चे कोऑर्डिनेट्स मिळतील. सो टू फाइंड the coordinates of point P, we solve equation. कोणता इक्वेशन आहे? x is equal to 4, equation 1 and equation 3. Equation 1 and equation 3. ओके, आता आपण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करू म्हणजे आपल्याला P ची किंमत मिळून जाईल. ओके, P चे कोऑर्डिनेट्स मिळतील. मग बघा, पहिलं इक्वेशन आहे x इज इक्वल टू 4 आणि x प्लस y इज इक्वल टू 6. सो पुट x इज इक्वल टू 4 इन दिस इक्वेशन. यामध्ये x ची किंमत ऑलरेडी आहे आपल्याला. y ची किंमत फाइंड करण्यासाठी x ची किंमत 4 ठेवा. देन 4 plus y is equal to 6. So y is equal to 6 minus 4. So y is equal to 2. X is equal to 4 and y is equal to 2 is the coordinates of the point P. So the P having the coordinate 4,2. 4,2. Now we have to find out
value of the objective function at point at the corner point. So z at O is equal to 11 into 0 plus 8 into 0, and this is equal to 11 into 0 is 0 plus 8 into 0 is 0, so whole is equal to 0. Okay, now z at point A, A या पॉइंट मध्ये z ची किंमत A या पॉइंटला फाइंड करा. सो 11 x ची किंमत 4 plus y into 0, so this is equal to 11 4 44, that is 44. Okay, now z at B is equal to 11 into 0, b चे कोऑर्डिनेट 0,6 plus y into 8 into 6, and therefore this is equal to 48. This is equal to 48. Now z at P is equal to 11 into P चे x कोऑर्डिनेट आहे 4 plus 8 into y coordinate 2. Okay, so 44 plus 16, and this is equal to 60. Okay, this is equal to 60. So which is the maximum? At point 0 ला O ला 0 आहे, at point A ला 44 आहे, at point B ला 48 आहे, आणि at point P ला 60 आहे. Therefore the objective function z attained the maximum value at point P having the coordinate P 4,2, and this maximum value is 60. So this is the final answer. So therefore the function attains the objective function. The objective function attains the maximum value at point P having the coordinate 4,2, and it is 60. So this is the solution of this problem. In this way we have to solve all the LPP linear programming problem by using this graphical method, that is the corner point method. Okay, so we take one more example for minimize. Okay, we take one more example. Minimize z is equal to 8x plus 8y subject to 2x plus y is greater than or equal to 7, 2x plus 3y is greater than or equal to 15, and y is greater than or equal to 2, x is greater than or equal to 0, and y is greater than or equal to 0. So the first step is we have to convert the given inequality into the equality. So first inequality is 2x plus y is equal to 7. This is equation number 1. Then second is 2x plus 3y is equal to 15. This is equation number 2. Y is equal to 2. This is equation number 3. And x is equal to 0 and y is equal to 0. Now we have to draw all these lines on this graph paper. So to draw all these lines on the graph paper, so first line is 2x plus y is equal to 7. So we have to find out the
point of intersection of this line on the x-axis and y-axis. So put at one time x is equal to 0 and at other time y is equal to 0. So the 2x plus y is equal to 7. So put x is equal to 0. x की किंमत 0 ठेवूया. x की किंमत 0 ठेवली तर y is equal to काय मिळेल तुम्हाला 7. So this is 7. So the point A is 0,7. Okay. Point A is 0,7. Now put y is equal to 0. आता y ची किंमत यामध्ये 0 ठेवूया. y ची किंमत जर 0 ठेवली तर 2x plus 0 is equal to 7. So x is equal to 7 by 2. Therefore x is equal to 3.5. बे एक बे त्रिक 6 खरं बे पंचे 10. So 3.5. So this is 3.5. Okay, 3.5. So the point B is 3.5, 0. Okay. Now second line is 2x plus 3y and this is equal to 15. 2x plus 3y is equal to 15. Now find the coordinates of the point of intersection of the line with the x-axis and y-axis. First put x is equal to 0. So this x is equal to 0. x is equal to 0 ठेवल्यानंतर इथे बघा 0 plus 3y is equal to 15. So y is equal to 15 by 3. So y is equal to 5. y ची किंमत 5 आली. So the point C is 0,5. Point C is 0,5. Now put y is equal to 0. y ची किंमत एकदा 0 ठेवा. y ची किंमत एकदा 0 ठेवली तर काय 2x plus 0 is equal to 15. So x is equal to 15 divided by 2. So x is equal to 7.5. बे 7 14 बे 5 10. So this is 7.5. So B is the point 7.5, 0. Okay. Now last line is y is equal to 2. This is y is equal to 2. जिथं y ची किंमत 2 आहे आणि x ची किंमत नाहीये म्हणजे x ची किंमत 0 आहे आणि y ची किंमत 2 आहे. So E is the point 0,2. Okay. Now take the sign of each inequality. बघा हे इक्वेशन कोणत्या इनइक्वालिटी मधून पासून तयार केलेलं आहे. या इनइक्वालिटी पासून याचा साइन आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मग आता या लाईनला सोल्युशन कुठे असणार आहे ओरिजिनच्या वरच्या साइडला म्हणजे ओरिजिनच्या बाजूला. सो अबाव द ओरिजिन म्हणूया आपण. अबाव द ओरिजिन. Okay, above the origin. This equation has inequality that is greater than or equal to. So same, that is above the origin, and it is also above the origin. So this is above the origin. Okay. Now we have to draw all these lines on the graph paper. So the point A is 0,7. Point A is 0,7. This is 0,7. The point A. Okay. Now B point is minus 3,0. Minus 3.5, so this is the point 3,0. So 3,0 point 3.5, 0. So draw the line passing through these 2 points. या 2 पॉइंट मधून जाणारे रेषा ड्रॉ करा. So this is the line passing through these 2 points and its equation is 2x plus 3y y is equal to 7. 2x plus y is equal to 7. Now it has the solution above the origin. That means the solution set of this equation does not containing the origin. So above the origin. Origin च्या वरच्या बाजूला. Okay. Now next line is C point 0,5. The point C is 0,5. So this is the point C. 0,5. Okay. And point D is 7.5, 0. So this is the point D.
7.5, 0. Okay. So draw the line passing through these 2 points. या 2 पॉइंट मधून जाणारी रेष ड्रॉ करा. So this is the line passing through these 2 points. So the equation of this line is 2x plus 3y is equal to 50. Is equal to 50. Okay. So this is the line. Now it has the solution above the origin. So it has a solution like this above the origin. Above the origin. Okay. Now, next and last line is y is equal to 2. Y is equal to 2 is the line. E is the point 0, 2. So this is the point E having the coordinate 0, 2. So this line is parallel to the x-axis. So draw the line passing parallel to the x-axis and passing through the point 0, 2. So this is the point E. Okay. Now it has the solution above the origin. It has the solution also above the origin. Okay. Above the origin is the solution. Now we have to choose the feasible region or common region of this line. या लाईनचा आपल्याला फिजिबल रिजन चूज करायचं म्हणजे कॉमन रिजन चूज करायचं. बघा या लाईनला इथं सोल्युशन नाही म्हणजे दिस इज नॉट अ फिजिबल कॉमन रिजन. ओके. ओके, दिस इज ऑल्सो नॉट फिजिबल रिजन, कॉमन रिजन. कारण या लाईनला इकडे सोल्युशन नाहीये. इथं पण ह्या लाईनला सोल्युशन नाहीये. दिस इज नॉट कॉमन रिजन. दिस इज ऑल्सो नॉट कॉमन रिजन. This is also not common region. So the feasible region is like this. The feasible region is like this. This is the feasible region. This is the feasible region of this line. Okay. हा इकडं feasible region आहे. या सर्व या region मधले सर्व बिंदू या सर्व inequalities काय करतात? Satisfy करतात. So this is called as the feasible region. Now the corner points of this feasible region are, first corner point is said. The point is P, this is say Q, and this is A. So the corner of feasible region is the feasible region is PQA. PQA. Now we have to find out the coordinates of the coordinates of P are the coordinates are A चे coordinates फक्त माहित आहेत. काय A चे coordinate 0,7. 0,7. Now we have to find out the coordinates of the point P and Q. Now observe the point P. P is the point of intersection of this line 2x plus 3y is equal to 15. That is equal to the equation number 2. And the line x is equal, y is equal to 2. So we have to solve equation 2 and 3 to find the coordinates of the point P. So to find coordinate of point P, solve equation 2 and 3. 2 and 3. इक्वेशन 2 आणि 3 सॉल्व करा. आता इक्वेशन 2 काय आहे तर 2x plus 3y is equal to 15. आणि तिसरं काय आहे तर y is equal to 2. ही y ची किंमत आहे आपल्याला. y ची किंमत यामध्ये पुट करा. Then 2x plus 3 into 2 is equal to 15. So 2x is equal to 15 minus 6. 3 दुने 6. So 2x is equal to 15 तून 6 गेले. That is equal to the 9. So x is equal to 9 divided by 2. This is equal to 4.5. 4.5. So P having the coordinate 4.5, 2. P चे coordinates मिळाले. Now to find the coordinates of the point Q, to find the coordinate of
पॉइंट Q कोणत्या दोन लाईन सॉल्व्ह करू लागतील, कोणत्या दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे या इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. तो सॉल्व इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 सॉल्व करा. 1 आणि 2 सॉल्व केल्यानंतर आपल्याला Q चे कोऑर्डिनेट्स मिळतील. सो Q हॅविंग द कोऑर्डिनेट लाईक बघा 1 आणि 2 2x plus y is equal to 7 and minus 2x करूया. 1 मधून 2 वजा करू minus 2x minus 3y and is equal to minus 15. ओके हे दोन इक्वेशन सॉल्व करताना इक्वेशन 1 मधून इक्वेशन नंबर 2 वजा करूया. ठीक आहे. मग आता 2x plus 2x minus 2x get cancel. That is equal to the minus 2y and this is equal to minus 8. Okay. 7 minus 8. So y is equal to काय आलं minus minus plus 4. बेचोक 8. y ची किंमत आलेली y ची किंमत या समीकरण नंबर 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 वरून y ची किंमत पुट करा. सो 2x plus 4 and this is equal to 7. So 2x is equal to 7 minus 4. So 2x is equal to 3. Implies that x is equal to 3 by 2 is equal to 1.5. 1.5. So the coordinates of the point Q are 1.5, 4. 1.5, 4. So now we have to find out the value of objective function at point P, at point Q and at point A. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शनच्या at point P ला, at point Q ला आणि at point A ला व्हॅल्यूज फाइंड करायच्या. सो Z at first P, Z at P is equal to बघा Z at P is equal to Z at P P चे कोऑर्डिनेट्स को येतं 4.5, 2. सो 8 into x ची किंमत आहे 4.5 प्लस 8 into y ची किंमत आहे 2. सो दिस इज इक्वल टू 8 पंचे 40, 4, 8 चौक 32 आणि 4 36. सो दिस इज इक्वल टू 36 प्लस 8 दुने 16. सो दिस इज इक्वल टू 6 12 आणि 3 आणि 4 आणि 5 52. सो Z at P is equal to 52. Z at P is equal to 52. Now Z at Q. Z at Q is equal बघा Z at Q फाइंड करूया आपण. बघा 8 into Q चे कोऑर्डिनेट्स बघा. Q चे x कोऑर्डिनेट आहे 1.5. ओके प्लस 8 into 4. ओके दिस इज इक्वल टू 15 असे दॅट 120 दॅट इज 12 पॉइंट. देन प्लस 8 चौक 32 and this is equal to 2 4 3 4 44. So Z at Q is equal to 44. Z at Q is equal to 44. Okay. Now Z at A. Z at A. Z ची at point A ला किंमत फाइंड करायची आहे. बघा Z at A is 8 into A चे कोऑर्डिनेट्स आहेत A चे कोऑर्डिनेट्स 0,7. So x coordinate is 0 plus 8 into 7 that is equal to the 56. So this is equal to 56. So we have to find out the minimum value, not maximum. मग या तीन कॉर्नर पॉइंट पैकी कोणती मिनिमम आहे, कमीत कमी व्हॅल्यू आहे, तर ती आहे 44 आणि ती कोणत्या पॉइंटला आहे Q. So we have to write the result, that is the final answer. Therefore the objective function Z attains the minimum value at point Q having the coordinates 1.5, 4 and it is equal to 44. Therefore the
objective function attains the minimum value at point Q having the coordinates 1.5, 4 and it is 44. It is 44. So in this way we can solve the problems of LPP for minimize by using the graphical method, that is the corner point method.